52 वर्षीय पुरुषाची नजर स्टेशनवर एका भीक मागणाऱ्या 20 वर्षीय मुलीवर पडते आणि तो तिच्या जवळ जात मदतीच्या नावाखाली थेट तिला आपल्या घरीच घेऊन जातो. 2 वेळच्या जेवणासाठी आणि डोक्यावर छप्पर मिळाल्याच्या आशेने ती तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि त्या पुरुषासोबत त्याच्या घरी जाते. मात्र ज्या घरात तिला सुरक्षितता मिळेल असे वाटत होतं त्याच घरात तिचं आयुष्य नरक बनतं. तो पुरुष तिच्यावर रोज अत्याचार करतो, बळजबरीनेच संबंध बनवतो, तिच्यावर मालकी हक्क गाजवतो. शेजाऱ्या लोकांना ती मुलगी कधी आपली बहीण आहे कधी बायको आहे म्हणून सांगतो आणि 5 वर्ष त्या भीक मागणाऱ्या मुलीसोबत एकाच घरात राहतो. हद्द तर तेव्हा संपते जेव्हा ती तरुणी 4 महिन्यांची गरोदर राहते आणि तरीही हा पुरुष तिच्यावर रोज बळजबरी करतो, संबंध बनवतो. अशाच एका रात्री मद्यपान करून तो घरी येतो आणि तिच्याजवळ जातो. संबंध बनवण्याची आपली इच्छा व्यक्त करतो, पण आज पहिल्यांदाच ती भीक मागणारी मुलगी त्याला जवळ येण्यासाठी नकार देते. तरीही हा पुरुष प्रयत्न करायचं काही सोडत नाही. पण आज आपण गरोदर आहोत, मला त्रास होतोय म्हणून ती मुलगी त्याला संबंध बनवू देत नाही आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत तिच्यासोबत संबंध बनवण्यासाठी चिडूनच तो पुरुष असं काही करतो की ऐकून धक्काच बसेल. चला सुरुवात करूया आजच्या घटनेला. डोंबिवली रेल्वे स्टेशन. लोकलची सततची गर्दी, प्लॅटफॉर्मवर धावपळ, कुणाच्या आयुष्यातली घाई, कुणाच्या नशिबातली पळापळ. याच गर्दीत एक कोपरा असा होता जिथे कुणाचंही लक्ष न जात एक तरुणी रोज हात पसरवून भीक मागत उभी राहायची. अंगावर फाटके कपडे, डोळ्यात उपासमारीची भीती आणि चेहऱ्यावर नशीब स्वीकारल्याची शांतता. तिचं नाव होतं अनिता. वय अंदाजे 20च्या आसपास असेल. तिचे आई वडील लहानपणीच हरपले. नातेवाईकांनी साथ सोडली तेव्हापासूनच रस्ताच तिचं घर झाला आणि भीक मागणंच तिचं आयुष्य. अनिता रोज सकाळी पहिल्या लोकलपासून रात्री शेवटच्या गाडीपर्यंत प्लॅटफॉर्मवर हातात ताटली घेऊन भीक मागत उभी राहायची. तेव्हा कुणी नाणी टाकायचं, कुणी तिला चहा बिस्किट द्यायचं, तर काम करा जरा भीक मागायचे सोडून म्हणत कुणी तोंड वाकडं करून तिथून पुढे निघून जायचं. तिचं आयुष्य असंच चाललं होतं. पण तिला कुठे माहिती होतं की या प्लॅटफॉर्मवरच उभा असलेला एक माणूस तिच्या आयुष्याची दिशा तर बदलेलच, पण तिचं अस्तित्वच पुसून टाकेल. तो दिवस तिच्यासाठी नेहमीप्रमाणे साधाच होता. संध्याकाळची वेळ. लोकलची वाट पाहणारा एक मध्यमवयीन माणूस, साधा शर्ट पॅन्ट, चेहऱ्यावर गंभीरपणा. नाव रघुनाथ विश्वकर्मा. तो अनेक दिवसांपासून अनिताला पाहत होता. कधी तिला नाणी देत, कधी खाण्यासाठी काहीतरी आणून देत, पण बाकी लोकांसारखा फक्त पैसे टाकून पुढे जाणाऱ्यातील तो नव्हता. रोज 2 शब्द बोलायचा. जेवलीस का तिला विचारायचा. अनिताला तो जरा वेगळा वाटायचा, कारण रस्त्यावर माणसं पाहतात पण कुणी तिचा विचार करत नाहीत. रघुनाथ मात्र विचार करत होता. एका दिवशी त्यानं अचानक प्रश्न विचारला, असं रोज इथेच राहायचं आहे का तुला? कुठे घर नाही का तुझं? घर असायला नशीब लागतं साहेब, ती म्हणाली. त्यावर जरा विचार करून तो तिला म्हणाला, असं रस्त्यावर भटकत राहण्यापेक्षा माझ्या घरी राहशील का तू? जेवण, कपडे, छप्पर सगळं मिळेल. आणि त्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या आयुष्यात कुणीही इतक्या आपुलकीनं तिला कधीच विचारलं नव्हतं. तिला फसवणूक, धोका, भविष्य याचा विचार करण्या इतकी परिस्थितीच नव्हती. त्यामुळे भूक आणि सुरक्षिततेचं आश्वासन तिला पुरेसं वाटलं. तिने मान हलवली आणि त्या एका क्षणात तिच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलला. रघुनाथ तिला डोंबिवलीतील आपल्या छोट्याशा घरात घेऊन आला. घर साधंसुधं होतं, पण रस्त्यावरच्या आयुष्याच्या तुलनेत ते एखाद्या महालासारखंच वाटत होतं तिला. सुरुवातीचे काही दिवस तो खरोखरच भला माणूस असल्याचा भास देत होता. तिला स्वच्छ कपडे दिले, पोटभर जेवण दिलं, आंघोळीसाठी गरम पाणी दिलं, औषधं आणून दिले. आणि त्याला वाटलं आयुष्याने पहिल्यांदाच तिच्यावर दया केली आहे. पण ही दया नव्हती, ती फक्त भयंकर सापळ्याची एक सुरुवात होती. काही आठवड्यातच रघुनाथचं खरं रूप समोर यायला लागलं. मद्यपान, संशयी वागणूक आणि रात्रीची अस्वस्थ शांतता. रघुनाथचं दयाळू रूप हळूहळू बदलत गेलं. त्याने अनितावर हक्क गाजवायला सुरुवात केली. सुरुवातीला शब्दांनी, मग स्पर्शांनी आणि नंतर जबरदस्तीने. अनिताचा विरोध हळूहळू दबत गेला. तिला रस्त्यावर परत जायची भीती आणि घरात राहण्याची मजबुरी या दोन्हींमध्ये ती अडकली. शेजारी पाजाऱ्यांनी अनिताबद्दल रघुनाथला काही विचारले
तर कधी ती आपली बहीण आहे, कधी ती आपली मुलगी आहे, तर कधी ती आपली बायको आहे म्हणून तिची ओळख करून तो द्यायचा. परंतु घरामध्ये तू भिकारी आहेस, 2 वेळचं अन्न मी तुला देतो, मी तुला याच कामांसाठी आणलं आहे म्हणून रघुनाथ तिच्यावर बळजबरी करत, मनात वाटेल तेव्हा तिच्यासोबत संबंध बनवत. आता मात्र अनिताला आपण मोठ्या जाळ्यात फसलो याची खात्री झाली, पण तरीही 5 वर्ष ती त्याच्यासोबत त्याच घरात राहत होती मजबुरीनं. 5 वर्ष अनिता त्या घरात कैद होती. पुढील 5 वर्ष अनितासाठी जिवंत नरक ठरली. रघुनाथच्या घरात ती राहत होती, पण ती माणूस म्हणून नव्हे तर त्याची मालमत्ता म्हणून. बाहेर कुणी विचारलंच तर तो कधी तिला आपली बहीण म्हणायचा, कधी अनाथ मुलगी तर कधी त्याची पत्नी. घराच्या भिंतींमध्ये मात्र ती त्याची शिकार होती. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार होत होते. तिला बाहेर जाण्याची, कुणाशी बोलण्याची, मदत मागण्याची परवानगी नव्हती. शेजाऱ्यांना काही संशय आला तर रघुनाथ आपल्या गोड बोलण्यानं सगळं निभावून द्यायचा. अनिताने अनेकदा पळून जाण्याचा विचार केला, पण बाहेरचं जगही तितकंच निर्दयी असेल या भीतीनं ती पुन्हा थांबायची. या सगळ्यातच एक दिवस तिला कळलं की ती गर्भवती आहे. ती 4 महिन्यांची गरोदर असतानाही तिच्या यातनांमध्ये काहीच फरक पडला नाही. रघुनाथसाठी तिचं शरीर म्हणजे फक्त आपली मालकी होती. तिच्या वेदनांचा, तिच्या अश्रूंचा, तिच्या भीतीचा त्याला कधीच अर्थ नव्हता. अनिता दिवसेंदिवस आतून तुटत चालली होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी किती काळ असं जगायचं? पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. त्या शुक्रवारी सगळं काही बदललं. रघुनाथ नेहमीप्रमाणे तिच्या जवळ येण्यासाठी पुढे सरसावला, पण त्या दिवशी अनिताने पहिल्यांदाच संबंध ठेवायला त्याला ठाम नकार दिला. तिच्या आवाजात भीती होती, पण त्याहून जास्त होता गरोदरपणातील थकवा आणि हताशा. आता नाही, नको, मला त्रास होतोय आज, एवढंच ती हळू आवाजात म्हणाली. तिचा हा नकार रघुनाथच्या अहंकारावर घाव होता. त्याचा संताप अनावर झाला. दोघांचं भांडण वाढलं, शब्दांचे वार झाले आणि त्यानं हात उचलायला सुरू केले. अनिताने स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला, पण पुरुषी शक्तीसमोर ती हरली. रघुनाथनं तिचा गळा दाबला. अनिताच्या डोळ्यांसमोर तिचं संपूर्ण आयुष्य झरझर फिरून गेलं. रस्ता, स्टेशन, भीक आणि त्यावर ठेवलेला विश्वास. काही क्षणात तिचं सगळं जग संपलं. पूर्ण घरात शांतता पसरली. ती शांतता मृत्यूची होती. रघुनाथ घाबरला, पण त्यानं केलेल्या कृत्याचा त्याला अजिबात पश्चाताप नव्हता. त्याने गुन्हा लपवण्याचा निर्णय घेतला. घरातील एक मोठी बॅग काढली आणि त्याचं निर्जीव शरीर त्यानं कोंबलं. त्या बॅगेत तिची स्वप्न, तिचं बाळ आणि तिचा आवाज कायमचा बंद झाला. रविवारी रात्री अंधाराचा फायदा घेत रघुनाथनं ती बॅग घेऊन देसाई खाडीच्या पुलावर गेला. आजूबाजूला पूर्ण शांतता पाहून एक क्षण तो थांबला, पण नंतर त्यानं ती बॅग खाडीत फेकून दिली. पाणी उसळलं आणि शांत झालं. तो लगेच तिथून फरार झाला. त्याला वाटलं सत्य कायमचं पाण्यातच बुडेल, पण सत्य कधीच कायम लपून राहत नाही. 2च दिवसांनी स्थानिक नागरिकांना खाडीत एक संशयास्पद बॅग दिसली. तिथं दुर्गंधी पसरली होती, म्हणून लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. शिरडायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बॅग उघडताच सगळेच हादरले. त्यात एका तरुणीचा मृतदेह. कोण होती ती? कुणी केली हत्या? तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, परिसरातील चौकशी. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या टीमनं एक एक धागा जोडत आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. फुटेजमध्ये एक माणूस बॅग घेऊन जाताना दिसला. चेहरा स्पष्ट दिसला नव्हता, पण चाल, वेळ, मार्ग सगळं जुळत गेलं. अखेर रघुनाथ विश्वकर्मा तो फरार झाला होता, पण कायद्यापासून पळून जाणं शक्य नव्हतं. उत्तर प्रदेशातील गोरखपूरला तो लपून बसला होता आणि तिथूनच त्याला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. चौकशीत त्यानं सगळं कबूल केलं. एक विश्वासघात, एक शोषण आणि एक निर्दयी हत्या. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लोक एकच प्रश्न विचारत होते, ज्या माणसावर तिनं विश्वास ठेवला त्यानेच तिचा जीव घेतला. आणि त्याला न्याय मिळेल का, हा प्रश्न अजूनही हवेत आहे. पण तिची कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, दया आणि दुष्टपणा यांच्यातील फरक ओळखणं किती गरजेचं आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेदनादायक कथा असते आणि प्रत्येक गोड बोलणाऱ्या माणसांमागे भलंच मन असेलच असं नाही. अनिता ती फक्त एक भिकारी नव्हती, ती एक मुलगी होती, एक आई होणार होती
आणि एक माणूस होती. तिची चूक फक्त एवढीच, तिने त्या माणसावर विश्वास ठेवला. मित्र आणि मैत्रिणींनो, दयाळूपणा आणि हवस यामधला फरक ओळखणं समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे. अनिता मेली कारण ती गरीब होती, आवाजहीन होती आणि विश्वास ठेवणारी होती. पण तिचा मृत्यू आपल्याला एक जिवंत प्रश्न विचारून जातो. आपण मदत करतोय की मालकी हक्क गाजवतोय? लक्षात ठेवा, मदत करा पण अंधविश्वास नको. दया ठेवा पण शहाणपणा सोबत. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचाही विश्वास मारू नका, कारण विश्वासाचा खून हा सगळ्यात निर्दयी गुन्हा असतो. बाकी ही एक सत्य घटना आहे, डोंबिवलीमध्ये घडलेली. परंतु या घटनेतील पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.